पुण्याच्या दौंड तालुक्यात राहू परिसरात वादळी वाऱ्यामुळे नुकसान। पिलवाणी गावातील एका शेतकऱ्याच्या घरावरचे पत्रे उडाले। शेती पिकाचंही नुकसान। तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। रत्नागिरी हापूसला अवकाळी पावसाचा फटका। कॅनिंगसाठी जाणाऱ्या हापूस आंब्याचे दर कोसळले। 50 रुपये किलोने विकला जाणारा हापूस आता थेट 25 रुपयांवर। शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान। साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान। अनेकांच्या पत्र्याची घरं उडून गेली। संसार उघड्यावर पडल्यानं अनेकांना अश्रू अनावर। सांगलीतल्या जतमध्ये वादळी वाऱ्याचा कहर। 100हून अधिक घरांची पडझड। वादळी वाऱ्यात 2 जण जखमी। विद्युत खांब वाकल्यानं विद्युत पुरवठाही खंडित। लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। संगमनेरमध्ये अवकाळी पावसात 2 घटनेत दोघांचा मृत्यू। लोहारेत वीज कोसळून 42 वर्षीय लताबाई सोनवणेंचा मृत्यू, तर डिग्रसमध्ये घराची भिंत अंगावर कोसळल्यानं 27 वर्षीय महादू माळींचाही मृत्यू। गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा। अनेक घरांचं नुकसान। नवेगाव बांध मार्गावर अनेक झाडांची पडझड। धान आणि मका पिकाचं नुकसान। 20 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या वैशाली मोरेचा चक्करीत मृत्यू। जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोहाडीमधली घटना। उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय। जळगावच्या अमळनेर गावात एका पुजाऱ्याचा मृत्यू। बसस्थानक परिसरात प्रभाकर जोशी अचानक चक्कर येऊन पडले, त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला। उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त। रायगड जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक लोकांना पाणी टंचाईची झळ। मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत वाढ। 62 गाव आणि 220 वाड्यांना 60 टँकरनं पाणी पुरवठा। धुळे जिल्ह्यात जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणात 59% पाणीसाठा शिल्लक। जून महिन्यापर्यंत पाऊस न आल्यास जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर। वन्य प्राण्यांसाठी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून जंगलात 16 पाणवठे तयार। हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका। वरुड गावात पाणी टंचाईमुळे संत्र्यांची बाग करपली। निराश शेतकऱ्याकडून जेसीबीच्या सहाय्यानं संत्र्यांची बाग उद्ध्वस्त। धुळे जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामं रखडली। निधीअभावी कामं रखडल्याची प्रशासनाची माहिती। निधी उपलब्ध झाल्यानंतर पाणी पुरवठा योजनांची कामं सुरू करण्याची ग्वाही। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कडक उन्हात वाघाचा पाणवठ्यावर जलविहार। पर्यटकांनी टिपला मनमोहक व्हिडिओ। धुळे जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमतीत 15 ते 20% वाढ। कपाशीच्या पिकासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात। ऐन खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीमध्ये गणेश हत्तीचा वावर। दोडा मार्गातील तिलारी खोऱ्यातून भावंडातून दुरावलेला गणेश हत्ती आंबोलीत। वन विभागाची टीमची गणेशवर नजर। सांगलीतील जत तालुक्यात मोटेवाडीत 3 निवारा शेडची भिंत पाडली। मरगुबाई मंदिर परिसरात शेडची भिंत पाडली। मंगळवारी एका निवारा शेडची भिंत पडून 6 जणांचा मृत्यू झाला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आणि मालवण समुद्र किनारपट्टीवरील म्हातारीची चोळ हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद। समुद्रात मान्सूनपूर्व हालचाली सुरू असलेल्या कारणानं मोठा निर्णय। उत्तर प्रदेशात तुफान पाऊस आणि वादळ। आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू। मृतांची संख्या वाढण्याची भीती। वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। उत्तर प्रदेशात तुफान पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र हाहाकार। प्रतापगड, सीतापूर, रायबरेली, फतेहपूर आणि सोनभद्रमध्ये मोठं नुकसान। 21 जणांचा मृत्यू। उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये वादळाचा कहर। विविध घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी। अनेक ठिकाणी झाडं आणि भिंत कोसळण्याच्याही घटना। उत्तर प्रदेशातील बरेलीत वादळी वाऱ्यामुळे तरुण हवेत उडाला। घरावरील पत्र्यासह तरुण हवेत उडाला। तरुणाचे हात आणि पाय तुटले। व्हिडिओ व्हायरल। जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी। बारामुल्लामध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी। अचानक गारपिटीमुळे सफरचंदाच्या बागेचं मोठं नुकसान। शेतकरी अडचणीत।
अकोल्यातील गजानन पतसंस्थेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्र आयोगाचा दणका. ठेवीदारांचे पैसे व्याजासकट परत करण्याचे आयोगाचे निर्देश. गजानन पतसंस्था पैसे देत नसल्याच्या आरोपावरून ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई. नागपूर खंडपीठाचा शिक्षकांना मोठा दिलासा. जनगणनेच्या कामासाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सक्ती करू नका. विविध शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय. मुंबईत महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलोवर. अमूल आणि मदर डेअरीच्या कंपन्यांच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ. पशुखाद्य, दुधाचं पॅकेजिंग आणि इंधनाच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाल्यानं निर्णय. देशभरातील औषध विक्रेते 20 मेपासून देशव्यापी संपावर. ऑनलाईन फार्मसीच्या धोरणांविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार. सरकारनं तात्काळ निर्णय न घेतल्यास अनियमित काळासाठी संपावर जाणार. संघटनेचे अध्यक्ष JS शिंदे यांची माहिती. मध्य रेल्वेवर उद्यापासून सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक. विद्याविहार स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉक घेणार असल्याची माहिती. कर्जतला जाणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार. पुण्याच्या हडपसर परिसरात उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब आढळल्यानं खळबळ. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं बॉम्बला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी नेऊन निकामी केला. पुण्याच्या हडपसर परिसरातील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचा सीसीटीव्ही समोर. आरोपी इलेक्ट्रिक ओलामधून आला होता. त्याचा हॉस्पिटलमधून आतमध्ये शिरतानाचा व्हिडिओ समोर. मादाच्या बातमीनंतर हजारो नेत्रहीनांच्या खात्यात प्रत्येकी 5,000चा निधी जमा. नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातून नेत्रहीनांनी 9 मे रोजी निधीसाठी आंदोलन केलं होतं. एबीपी माझानं ही बातमी लावून धरली होती. आंदोलनाची बातमी अखेर याची दखल सरकारला घ्यावी लागली. पुण्यातील तळोदा तालुक्यातील इच्छा गव्हाणचा नयामाळ पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित. 150 कुटुंब आणि सुमारे 400 लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्याला स्वातंत्र्यानंतरही पक्का रस्ता नाही. रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचा रोजचा जीव घेणा प्रवास. रायगडमधील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं तर दुसरीकडे सीएनजीची दरवाढ होत असल्यानं वाहन चालकांचा संताप. एकादशी निमित्त अवघा इंद्रायणी काठ नेत्रदीपक विद्युत रोषणानं उजळून निघाला. तेजोत्सवाचा आणि महाआरतीचा सोहळा पाहण्यासाठी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांची गर्दी. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमली. रायगडमध्ये वासांबे ग्रामपंचायत देशात अव्वल. विकास कामांमधून उल्लेखनीय कामगिरी केल्यानं ग्रामपंचायतीला मान. विकास काम आणि योग्य नियोजनामुळे ग्रामपंचायतीची आत्मनिर्भर पंचायत म्हणून निवड. अकोल्यात मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी अनुभवला राजा शिवाजी चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास. सूर्योदय बालगृहातील अनाथ बालकांनीही घेतला सिनेमाचा आनंद. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला फेरीवाल्यांचा विळखा. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे भाविकांना मंदिर परिसरात चालणंही मुश्किल. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानभवनाकडे बाईकवरून प्रवास. तिथून मंत्रालयाकडेही बाईकनंच रवाना. पुढील 6 महिने राज्य सरकारचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही. परदेश दौरेही मुख्यमंत्र्यांकडून रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ईव्ही कारमधून विधान भवनामध्ये दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंकडून इंधनाची बचत. मंत्री उदय सामंत यांची इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा घेऊन विधानभवनात एंट्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद. तर ताफ्यातील वाहनांमध्येही केली कपात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुण्यात पालखी मार्गाचा पाहणी दौरा. दौऱ्यादरम्यान गडकरींचा बसनं प्रवास. इंधन वाचवण्यासाठी गडकरींचा निर्णय. दिवेघाट ते मोहोळपर्यंत 231 किलोमीटरचा पालखी मार्गाचा प्रवास. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला नितेश राणेंकडूनही प्रतिसाद. नितेश राणे चालत विधानभवनातून मंत्रालयात. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचाही इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास. इंधन बचतीसह प्रदूषण घटवण्यासाठी ईव्ही गाडीतून प्रवास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 16 तारखेचा नियोजित भंडारा दौरा रद्द. दौरा रद्द करण्यामागील कारण अस्पष्ट. खासदार प्रशांत पडोळेंच्या सभा उधळून टाकण्याच्या इशाऱ्यानंतर दौरा रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
इंधन बचतीसाठी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंचा परदेशी दौरा रद्द, तर पालिका अधिकाऱ्यांच्या वाहनांना 50,000चा इंधन भत्ता देण्याचा प्रस्तावही फेटाळला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष सन्मान करून जेजुरीत स्वागत. जेजुरीत मानाची पगडी घालून गडकरींचं स्वागत. पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी गडकरी जेजुरीत. जळगावातील महापौर दीपमाला काळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. महापौर काळे सरकारी गाडी सोडून ई-बाईकनं महापालिकेत, तर आयुक्तांचे अधिकाऱ्यांना शेअरिंगचे आदेश. विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या 9 आमदारांचा शपथविधी संपन्न. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे नाईक यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ. भाजपच्या 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाच्या 1 सदस्यांकडून शपथ. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची घेतली शपथ. शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची उपस्थिती. मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार राहणार उपस्थित. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब. हत्येचे आरोप असलेल्या माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील आणि मोहन शुक्ला प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नसल्यानं सुनावणी लांबणीवर. बीडमध्ये मतदारसंघातील बैठकीवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंग पंडित संघर्षाचा नवा अध्याय. एकीकडे आय लव्ह बीड दाखवता आणि तिकडे काय घेऊन जाता आमदार संदीप क्षीरसागर यांचा टोला. योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ विजयसिंग पंडित यांचा पलटवार. केंद्र सरकारनं साखरेची निर्यात थांबवली. 30 सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी. निर्यात थांबवल्यानं देशातील साखरेचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज. साखरेच्या निर्यात बंदीवर राजू शेट्टींची टीका. आई जेऊ घालेना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था असल्याची राजू शेट्टींची टीका. साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा. किसान सभा नेते अजित नवले यांची केंद्र सरकारकडे मागणी. शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचा निर्णय असल्याचं अजित नवले यांचं मत. केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीच्या निर्णयाचा कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून विरोध. शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप. साताऱ्यात उद्या आवास योजनेतील 5 लाख घरांचा महालोकार्पण सोहळा पार पडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान कार्यक्रमाला राहणार उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.